विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. बुलढाणामध्ये स्मार्ट बाजारामध्ये साखर खरेदीवरती निर्बंध. स्मार्ट बाजारामध्ये प्रतिव्यक्ती 1 किलो साखर मिळेल. खामगावात प्रतिव्यक्ती 2 किलो साखर मिळणार. साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर पोहोचली. देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही. आयएसएमएचे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांची माहिती. केंद्राकडून 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरी. केंद्राकडून अनेक वर्षांनंतर आता गव्हाच्या निर्यातीवरील बंदी मागे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा. सरकारने गहू, मैदा आणि रव्याच्या निर्यातीवरील बंदी तातडीने उठवली. नागपूर या ठिकाणी तूरडाळ, तांदूळ आणि गव्हाच्या दरामध्ये वाढ. वाहतूक खर्च आणि मजुरांच्या खर्चामुळे दर वाढले. तांदूळ 68 रुपये प्रति किलोवर. महायुती समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर चर्चा. रखडलेली महामंडळासह जिल्हा नियोजन निधीचा आढावा. पुढील 15 दिवसांमध्ये वाटपावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. सगळ्या विषयांचा निपटारा करून फडणवीस हे दिल्लीमध्ये जातील. फडणवीसांच्या वर्षा बैठकीवरून राऊतांचं विधान. 2029च्या आधी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं. वडेट्टीवारांनी केली इच्छा व्यक्त. मुंबई भाजप अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत महापौर रितू तावडे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवाडकर यांच्यामध्ये जुंपली. पक्षाची प्रतिमा मलिन करू नका. दोघांमधील हेवेदावे बाजूला ठेवून काम करा. अमित साटम यांच्या या सूचना. एका वर्षाच्या कामगिरीवरच पुढील निधी दिला जाणार. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांचा नगरसेवकांना इशारा. मुंबईकरांना गृहीत धरू नका. साटम यांच्याकडून समज. नांदेडमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. शिंदेच्या सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री अतुल सावेंना बदलण्याची मागणी. नांदेडला शिवसेनेचा पालकमंत्री द्या. मंत्री संजय राठोड यांना निवेदन. मुख्यमंत्री कार्यालयाची 314 अधिकाऱ्यांवरती कडी नजर अशी सूत्रांची माहिती. अनेक अधिकारी एकाच विभागामध्ये असल्याचं समोर. तर प्रत्येक विभागाची झाडाझडती होणार असल्याची देखील माहिती. भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीमध्ये फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा. निर्णयाला संघाचाही पाठिंबा अशी सूत्रांची माहिती. फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या. उद्याही दौरा असणार. परभणीमध्ये ओबीसी आंदोलकांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. पवन करवर या ओबीसी आंदोलकावरती वंगण फेकल्याची घटना. तर सोशल मीडियावरील पोस्टच्या रागातून हे कृत्य. मराठा आंदोलकांकडून करवर यांच्यावरती दुग्धाभिषेक. एकोणतीस तारखेला निर्णायक आंदोलन होणार. सरकारसोबतच्या चर्चेनंतरही जरांगेंची ठाम भूमिका. सर्व 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या. 28 ऑगस्टपूर्वी अंमलबजावणी करा. सरकारला असा अल्टिमेटम. नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट रद्द करा अशी मागणी. आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचा रात्रभर ठिय्या. राहुल गांधी यांनी फडणवीसांना प्रश्न विचारण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष द्यावं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची टीका. राहुल गांधींनी फडणवीसांना पत्र लिहित आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे वेधलेलं लक्ष. कोल्हापूरमध्ये ई चलन रद्द करण्यासाठी आता आंदोलन. प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाहतूकदार आक्रमक. प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये 40 ते 50 बसेस. नागपूरमध्ये महिंद्रा कंपनीच्या कामगारांचं आंदोलन. कामगार सुरक्षेसह इतर मागण्यांसाठी कामगार आक्रमक. हिंगणा एमआयडीसी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. 344 कोटी वळवल्याचा शासन निर्णय जारी. जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सरकारचा हा निर्णय. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.